की आमचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेती व्यवसायाला निगडीतच आम्हाला सर्व वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. केळीरत्न पुरस्कार असो, लोकमतकडून मिळालेला आहे, एक ॲग्रोवॉर्डकडून मिळालेला आहे, एक जिल्हा परिषदेकडून मिळालेले आहे. तेवढे जे शेती व्यवसायात आमचे जे केळी एक्सपोर्ट होते, हे एक्सपोर्ट विदेशात कायम वर्षात कमीत कमी 6 महिन्यापर्यंत एक्सपोर्ट चालू राहते केळीचे. आणि मुख्य उत्पादन केळीसोबत पपईचे तेवढे उत्पादन आहे. तरी आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते माननीय माजी शालेय शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो व तालुक्यातले जेवढं जास्तीत जास्त विकास करता येईल आमच्या नेत्यांच्या मागे ते आम्ही प्रयत्नशील राहतो. आपण एकनिष्ठ भाजपाचे कार्यकर्ते आहे. माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचे आपण अतिशय क्रियाशील असे डायरेक्टर आहेत, क्रियाशील असं व्यक्तिमत्व आपलं त्यांच्याजवळ आहे. आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाने तालुका किंवा जिल्हा पातळीवरती काही पदं दिलेली आहेत का, मिळालेली आहेत का? हो, मी पंचायत समिती सदस्य होतो 2008 ते 2013. नंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला कुठल्या पदाची गरज नाही. फक्त आम्हाला बाईसाहेब जे मार्गदर्शन करतात ते खूप लाख मोलाचे आणि त्यांच्या कामाच्या मुळे आम्हालाही प्रेरणा मिळते. तालुक्याची जी प्रगती पाहिली तर सगळेच जण विचार करतील की अमरीश यांच्या ज्या कामापुढे काही चॅलेंज नाही आहे. असं म्हटलं जातं की शिक्षण खात्यामध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये शिरपूर पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवावा, परंतु आता विद्यमान या ठिकाणी विधानसभेची लढत झालेली आहे. त्यामध्ये आपले जे आमदार आहेत लोकप्रिय ते काशीराम पावरा हे महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 बहुमताने निवडून आलेले आहेत. आपले याविषयी असलेले मत? याविषयी असे मत आहे की आमचे जे आमदार साहेब आहेत काशीराम मेचंदजी पावरा यांनी केलेले कामं आणि यांना मिळालेलं मार्गदर्शन माननीय बाईसाहेब अमरीशजी पटेल त्यांच्या निदर्शनाखाली काम करणं आणि त्यांच्या सांगण्यावरून सगळ्या मतदारांनी होकार देणं ही साधी गोष्ट नाही. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने निवडून येणं ते बी आमच्या बाईसाहेबांच्या कॅन्डिडेट म्हणजे बाईसाहेबांच्या शब्दाला किती किंमत आहे हे पूर्ण महाराष्ट्राने पाहून घेतलेलं आहे. आता मंत्रिपदाची या ठिकाणी वाटप होईल, वाटतं का ते मंत्री होतील असं? तरी उच्चस्तरीय कमिटीने आमच्या नेत्यांबद्दल विचार करायला पाहिजे की बुवा या एकनिष्ठतेने काम आणि पूर्ण महाराष्ट्रात जे शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यातले पूर्ण देशात कामाच्या विषयीची चर्चा चालू आहे. स्वतः गडकरी साहेबांनी त्यांच्या लोकसभेत विषय काढलेले आहेत 2दा की बुवा शिरपूर पॅटर्न हा विषय खूप देशभर गाजलेला आहे. आणि दुसरे आता कमीत कमी 1150 बेडचं हॉस्पिटल येतं आहे आणि त्या बेडमध्ये हॉस्पिटलमध्ये खूप मोठमोठ्या सुविधा चांगल्या केलेल्या आहेत की पुणे, मुंबई, नाशिक या. आता आपले वडील गोरख गुर्जर खूप जुनी व्यक्ती आहे. त्यांच्या मार्गदर्शनानं आपण या ठिकाणी प्रगत शेतकरी बनलेले आहेत. आपण जे उत्पादन घेतात केळीचे किंवा पपईचं, आपण शेतामधून निर्यात करतात की दुसरीकडे? नाही, शेतातून माल निर्यात करतो, एक्सपोर्ट होतो. बाकी आखाती देशांमध्ये माल जातो, इराक, इराण, सौदी अरब, बाकी श्रीनगर वगैरे, जम्मू वगैरे, उत्तर भारतातही जास्त माल जातो. या छोट्याशा गावामध्ये आपल्या परिवाराची संख्या सांगते? आमच्या परिवारातले काय, आमचे वडील ते 5 भाऊ 5 बहिणी, मामा मावशे सगळे एकत्र सगळे आम्ही तिथं आणून ठेवलेले आहेत. एकंदरीत छगन बापू यांचा जो राजकीय किंवा कृषीविषयी जो आदर्श आहे तो पूर्ण तालुक्याला, जिल्ह्याला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्ञात झालेला आहे. सामाजिकतामध्ये सुद्धा ते सुखदुःख सर्वच ठिकाणी जसे 2 पाय या ठिकाणी निर्मितीने त्यांना दिलेले आहेत. 4 व्हीलरला ते सहपत्नी परिवाराला धरून सुखदुःखामध्ये नातेवाईकच काय परंतु इतर समाजामध्ये सुद्धा ते गाठीभेटी घेतात आणि दुःखवाल्यांना सांत्वन देतात आणि आनंदाच्या ठिकाणी आनंद व्यक्त करतात. अशी ही व्यक्ती साधी, सरळ आणि सोपी, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संपत्तीचा असा अहम नसून त्यांचा आदर्श समाज बांधवांनी किंवा इतर समाज बांधवांनी घ्यावा असं या ठिकाणी क्राईम बुलेटिन घेतलेलं आहे. कॅमेरामन मंगली पाटील, राजेंद्र पाटील सह शिरपूर, धुळा, जळगाव, महाराष्ट्र.